नमस्कार. आजच्या नवीन रेसिपीमध्ये मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत गवार भोपळा भाजी. चला तर मग लगेच रेसिपी करायला सुरुवात करूया. गवार 150 ग्रॅम आणि भोपळा 100 ग्रॅम घेतला आहे. मी ही गवार हातानेच मोडली आहे. ती अशी एवढी लांब मोडायची. तुम्ही चिरून घेतली तरी चालेल. भोपळ्याच्या फोडी मीडियम आकाराच्या चिरल्या आहेत. दोन्ही मिळून पाव किलो भाजी होते. साधारण 3 ते 4 माणसांना पुरेल. भाजी करण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे. त्यात 1 टेबलस्पून तेल घालते. तेल तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी घालूया. पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली. फोडणी चमच्याने मिक्स करून त्यात गवार घालूया. आपण आधी गवार थोडी शिजवून घेणार आहोत. भोपळा थोडा नंतर घालायचा, कारण भोपळा त्यामानाने पटकन शिजतो आणि गवार शिजायला थोडा वेळ लागतो. एकत्र शिजवलं तर भोपळा जास्त शिजेल. आता त्यात अर्धा चमचा लाल तिखट घालूया. तिखट आपल्या आवडीनुसार घालावे. लगेच चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा गोडा मसाला घालते आहे. तुमच्याकडे नसेल तर कोणताही भाजीचा मसाला किंवा थोडासा गरम मसालाही घालू शकतो, किंवा अर्धा चमचा नुसती धनेपूडही घालू शकतो. एका छोट्या लिंबा एवढा गूळ घातला. आमच्याकडे बहुतेक सर्वच भाज्यांमध्ये थोडासा तरी गूळ घातलाच जातो, पण नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता. एकदा चांगलं ढवळून सगळं मिक्स करून घेऊया. सर्व भाजी बुडेल इतकं पाणी घालावं. मी हे अर्ध भांडं पाणी त्यात घातलं. आता त्यावर झाकण ठेवून शिजू देऊया. तुम्ही या भाजीत काही वेगळे मसाले किंवा एखादा वेगळा पदार्थ घालत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मीही नेक्स्ट टाईम तशा प्रकारे भाजी ट्राय करू शकते. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या नवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा. गवार अर्धी शिजली की त्यात भोपळा घालणार आहोत. त्यासाठी मधूनच झाकण काढून भाजी चेक करूया. आता भाजी थोडी शिजली आहे, त्यामुळे त्यात मी भोपळा घालते. मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून शिजू देऊया. आता भाजी शिजत आली आहे. त्यात पाववाटी दाण्याचं कूट घातलं. पाववाटी ओलं खोबरं पण घालूया. दाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चवीलाही छान लागते. भरपूर चिरलेली कोथिंबीर घालावी. एकदा सर्व मिक्स करून 1 मिनिटभर अजून त्यावर झाकण ठेवूया. तुम्हाला ही जर रसभाजीसारखी करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त वाढवावं, आणि अगदी सुकी हवी असेल तर सुरुवातीला आपण जे पाणी घातलं ते थोडं कमी घालावं. मला अगदी सुकी नको असते, म्हणून थोडीशी रसरशीत होईल अशी करते.
मधूनच झाकण काढून भोपळा नीट शिजला आहे का ते बघावे। मला तो अजून थोडा शिजायला हवे असे वाटले, त्यामुळे अजून 1 मिनिटभर त्यावर झाकण ठेवूया। आता भाजी छान शिजली आहे हे कळूनच येते, पण तरी एकदा आपण भोपळा शिजला आहे का ते बघूया। वा, छान शिजला आहे, म्हणजे आता आपण गॅस बंद करूया। अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी कांदा लसूण विरहित गवार भोपळा भाजी तयार झाली आहे। चवीला ही भाजी खूप छान लागते। पितृपक्षात सुद्धा ही भाजी करतात। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअर सुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।